माझी विनंती फक्त मंत्री महोदयांना एवढीच आहे की कल्याण समिती याबाबत आवश्यक ती कारवाई करण्यात येईल। तुम्ही 23 उघडून बघा, तुम्हाला असंच दिसेल आणि काहीच नंतर झालं नाही। आणि दुर्दैवाने या बालगृहाची पूर्ण संभाजीनगरमध्ये चर्चा आहे की तिथे सगळी अव्यवस्था आहे। फक्त मला याचा कालावधी पाहिजे की या लोकांवरती कार्यवाही कधीपर्यंत आपण पूर्ण करू। आणि नंबर 2, मंत्री महोदयांना माझी दुसरी विनंती आहे की अशा प्रकारची अगोदर जी घडली घटना होती त्याच्यात लोकल कमिटीने एन्क्वायरी केली होती, काही झालं नाही। म्हणून मला विनंती करायची आहे की या बालगृहाच्या वरती प्रदेश स्तरावर, राज्य स्तरावर सरकारने एक कमिटी केली पाहिजे, तेव्हा खरं सत्य याच्यातलं बाहेर येईल। तर एक समिती सरकार स्तरावरची करावी आणि याचा कालावधी घोषित करावा। 2 छोट्या मागण्या आहेत। महोदय, खरं तर मी निवेदनामध्येच नमूद केले की संस्थेमध्ये 2023 मध्ये काही प्रवेशितांनी संस्थेच्या अधीक्षक, अधीक्षिका व कर्मचारी यांच्यावर त्रास देतात म्हणून त्यांच्या विरोधात बाल कल्याण समितीकडे तक्रारी केलेल्या होत्या। त्या अनुषंगाने संस्था प्रशासनाने तत्कालीन अधीक्षिका यांना सदर बालगृहातून सेवेतून कमी केले होते। पण 2023 मधली जी घटना आहे त्या संदर्भातला आणखीन जो अहवाल आहे तो निश्चितपणाने दोन्ही सदस्यांपर्यंत सभापती महोदय आपल्या माध्यमातून पोहोचवण्यात येईल। या व्यतिरिक्त या सदर जी काही 30 जून रोजी जी काही घटना झाली त्या संदर्भामध्ये सविस्तर चौकशी करण्यासाठी उपायुक्त बाल विकास यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आलेली असून त्याचा अहवाल आम्ही 7 दिवसाच्या आत त्या ठिकाणी मागवणार आहोत आणि त्यानुसार योग्य ती कारवाई ही करण्यात येईल। आपण सभापती महोदय सूचित केल्याप्रमाणे या संदर्भातली सविस्तर बैठक ही अधिवेशनाच्या कालावधीमध्ये किंवा आपण ज्या वेळेला सूचना द्याल त्यावेळेला तिथे आयोजित करू। या प्रकरणामध्ये आणखीन काही बाबी निदर्शनास ज्या आलेल्या आहेत त्या सविस्तर बैठकीमध्ये आम्ही मांडू। त्याच्यामुळे आणखीन ज्या काही तिथल्या जो काही घटनाक्रम एक साधारणपणे आहे तो अहवालामध्ये तर येईलच, पण स्वतंत्र जी बैठक लावू त्यामध्ये सुद्धा आपल्या समोर सभापती महोदय आम्ही तो ठेवू। धन्यवाद।